मेळघाटातलं सुप्रसिद्ध ठिकाण असणाऱ्या भूमका बाबा या ठिकाणी जे दरवर्षी सुप्रसिद्ध अशी आमच्या आदिवासी बांधवाची यात्रा होत असते, ते यात्रा यावेळेस थोडंसं काहीतरी अडचण आली ती म्हणून फॉरेस्टच्या एकूण त्याला परमिशन दिल्या गेली नव्हती असा विषय झाला होता। तर त्यासाठी मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे याच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्याच्यातून हे जे यात्रा आहे ते जे खुल्लं केलं गेलं। आपण सध्याच फॉरेस्टच्या वतीने यात्रा झाली आहे आणि फॉरेस्टच्या वतीने एक बैठक झाली। सन्माननीय आमदार केवलरामजी काळे भैया, काय झाला विषय, काय निर्णय झाला? आजचा विषय असा होता, वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून आजची आम्ही सर्व अधिकाऱ्यांना बोलावलं होतं आणि आमच्या मेळघाटमधला बरेचसे देवस्थान आहेत वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये। तर भूमका बाबा, शिवपिंड आहे आणि डवरादेव बाबा आहे, कांद्री बाबा आहे, असे पूर्ण धारणे आणि चिखलदरामध्ये आमचे धार्मिक स्थान आहेत। तिथं धार्मिक स्थानच्या ठिकाणी वसलेला जिथं व्याघ्र प्रकल्प वन विभाग आहे आणि हे व्याघ्र प्रकल्पवाले आणि वन विभागवाले यांना तिथं पूजा करण्यासाठी, नवस करण्यासाठी मनाई करत होते। ते सर्व लोकांनी आज त्यासाठी तिथे बोलावलं होतं आणि सर्व अधिकारीसोबत, वरिष्ठ अधिकारीसोबत चर्चा झाली की बा आमचा हे जे देव आहे जिथं आमचे देवस्थान आहे आदिवासींचे, तिथं आम्ही आमचे आस्थास्थान आहे, श्रद्धास्थान आहे, आम्ही तिथं नवस करतो। हे सर्व आमच्या पारंपरिक आदिवासींचा भाग आहे आणि दरवर्षी आमचे लोक चैत्राच्या महिन्यामध्ये तिथं नवस करतात, पूजा करतात, त्यांची श्रद्धा आहे आणि श्रद्धाला ते सर्व लोक मनाई करतात की तुम्ही तिथं जाऊ नका। म्हणून आज ते मीटिंग बोलावली होती। आमचे साहेब PCF रेड्डी साहेब होते, सर्व DFO आणि SF सर्व अधिकारी लोक होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांना पूर्ण माहिती सांगितली की बा आमचे हे देवस्थान आहे, देवस्थानामध्ये आमच्याकडून काही होणार नाही, वन विभागाला कोणता त्रास होणार नाही, कुठे आम्ही काही गैरप्रकार आम्ही करणार नाही, फक्त आम्हाला तिथं पूजा करू द्या, आम्हाला नवस करू द्या, हेच आमची मागणी होती। तर साहेबांनी आमच्या मागणं ऐकलं आणि त्यांनी परवानगी दिली। पण भैया, मला तर असे गोट माहीत झाली की जे भूमका बाबाचे भक्त आहेत येणाऱ्या 7 तारखेला त्याचं काहीतरी आंदोलनाचा पवित्रा होता। तर जे आपले भक्तगण आहेत किंवा आपल्या गावरान 90च्या माध्यमातून त्याला कोणतं आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला ते काहीतरी आंदोलन करणार होते भूमका बाबासाठी, असंही मला माहीत झालं। आंदोलन नाही करणार ते, आता विरोधक लोक म्हणणं करणार होते काहीतरी असतील ते, पण आता ते विषय संपलेला आहे, त्यांनी परवानगी दिलेला आहे दर्शनासाठी। आणि भूमका बाबा परिसरात जे आपले भाविक भक्त येतात ते तुमच्या कोणत्या सूचना आणि विनंती आहे? त्यांनाच विनंती आहे मला की बा आपले जे देवस्थान आहे, आदिवासी देवस्थान, जिथं आपण पूजा पाठ करतो, नवस करतो, तिथं करतो, तर आपलंही काम तिथं, आपले काम त्यांना पाहिजे वन विभागानं थोडं सहकार्य करणं, त्यांची सूचना आपण मान्य करणं, तिथं जंगलाला आग लागलेला पाहिजे, जंगली प्राण्याकडून आपलं हे झालं रक्षण झालं पाहिजे, या सर्व सूचना आपण त्यांना दिल्या, त्यानुसार त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे। तर माझ्यासोबत वन अधिकारी श्री दिगोले सर आहेत। काय चर्चा, सकारात्मक चर्चा झाली आणि कोणत्या प्रकारचं आव्हान आहे? कारण कसं आदिवासी बांधवाचं लय म्हणजे श्रद्धास्थान आहे भूमका बाबा म्हटलं तर। गावकऱ्यांच्या सहकार्य, त्याला मॅनेजमेंट करण्यासाठी, तिथल्या देखरेखीसाठी वगैरे त्यांनी खूप सहकार्याची भूमिका दाखवल्यामुळे वन विभागाने एक पाऊल पुढे घेऊन त्यांना परवानगी दिलेली आहे की आपण त्यांचं श्रद्धास्थान आहे तर त्यांनीच ते मॅनेज करावं आणि त्याच्यात दर्शन घेण्यास त्यांना कोणती अडथळा नाही वन विभागाकडून। त्याच गावकऱ्यांचं सहकार्य असल्यामुळे सगळं सहकार्याची भूमिकेतून झालेलं आहे। बरं, आता कसं आहे, मेळघाटात लय जे देवस्थानात आमच्या आदिवासी बांधवाचे एकदम कसे गावखेड्यातच आहेत ना, तर तुमचं गावरान 90च्या माध्यमातून त्या आदिवासी बांधवाला कोणत्या प्रकारचं आव्हान आहे? कारण कसं आहे, फॉरेस्टचं आहे, जंगल आहे, काही असं होऊ नये, उन्हा पाण्याचे दिवस आहेत। नाही, गावकरी नेहमी सहकार्य करतच असतात आपल्याला, त्यांच्या नेहमी सहकार्यामुळे इतकं मेळघाट आपलं आतापर्यंत जीवित आहे आणि हे नेहमी राहतच राहते। काही प्रश्न येतच राहतात, काही समस्या येत राहतात, वन विभाग आणि लोकांच्या सहकार्याने आपण देवस्थानाचे असतील, हे असतील, काही घटना घडलेल्या असल्यामुळे थोडेसे आपल्याला रिस्ट्रिक्शन जाण्यासाठी ठेवा लागले, पण आता एवढ्यात न घडल्यामुळे आपण थोडेसे प्रयत्न करतोय की मोकळे थोडे जाण्यासाठी वगैरे देत आहे। तर घटना लोकांनी सहकार्य मॅनेजमेंट केलं तर व्यवस्थित होतं। मित्र शिवादादा काकडा, शिवादादा नेमका काय विषय झाला की एवढी तडकाफडकी आज फॉरेस्ट सोबत आमदार साहेबांना बैठक घ्यायचं काम पडलं? वन विभागामार्फत आपलं जे भूमका बाबाचे जे स्थान आहे तिथं दरवर्षीप्रमाणे तिथं पूजापाठ, अर्चना वगैरे सगळे हे करत होते, पण वन विभागाकडून काही दिवस त्यांनी तिथं बंदी केली आणि लोकांना तिथं जाण्यास मनाई केली।
तर सेमाडो आपल्या भूमका बाबा इथे सगळ्यात दुरून दुरून लोक येतात. MP मधले लोक येतात. चैत्र महिन्याच्या नंतर तिथे नवरात्राचे येतात. तिथं पूजेपाठचा कार्यक्रम चालू असते. नवसचा कार्यक्रम असते. आमचे आदिवासी बांधव तिथं जातात. तिथं पूजापाठ करतात. तिथं त्यांचा नवस चालते. पण वन विभागाकडून तिथं त्यांना थोडं अडवण्यात येत होतं. आणि सगळे पूर्ण गावकरी सगळे लोक एका जागी जमा झाले. त्यांनी सगळं निवेदन दिलं. त्यांनी वन विभागाला की रिक्वेस्ट केली की आम्हाला आमच्या तिथं श्रद्धेचं स्थान असून तिथं आम्हाला पूजापाठ करू द्या म्हणून. तर काही 7 तारखेला काही लोकांनी सगळ्यांनी जसं आंदोलनाचा इशारा दिला होता. केवळ वयाच्या माध्यमातून आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण वन विभागाला रिक्वेस्ट केली. त्यांनी ते रिक्वेस्ट मान्य केली आणि आतापासून भूमका बाबा पूजास्थानासाठी सुरुवात केली. ओपन केलेलं आहे त्यांनी.